नमस्ते सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपल्याला फ्रिल स्लीवचा ब्लाउज शिवायचा आहे। प्रिन्सेस कट ब्लाउज आहे आणि हे असं कापड आहे। याचा आपल्याला आता ही जी बॉर्डर आहे ती फक्त बॅक साइडला येईल आणि हाताला काही येणार नाही, कारण आपल्याला फ्रिल बनवायचे आहेत। अस्तर कॉटनचं वापरणार आहोत आपण। चला तर मग आजची हा डिझाईनचा ब्लाउज कसा बनतोय नक्की पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू पहा। पहिले तर ब्लाउजचा पॅटर्न आणि कलर खूप प्रिटी आहे। छान प्रकारे अस्तर कट करून घेतलेला आहे। प्रिन्सेस कट आहे, पण ना गळा सिंपल करायचा आहे त्यांना। चौकोनी गळा हवाय आणि नॉट लावायचे। तर आता याच्यावर मॅचिंग मला नॉट भेटलेली नाहीये, कारण प्रॉपर हा गोल्डन कलर नाहीये आणि माझ्याकडे नॉट आहेत ते थोडेसे डार्क गोल्डन कलरचे आहेत। इथे अस्तरची कटिंग करून घेतली, कॉटनचं अस्तर वापरतोय आपण आणि त्याच्यानुसार आता ब्लाउज पीसची कटिंग करून घेते। आणि फ्रिलची बाही शिवायचे खरं, पण कपडा कमी पडलेला आहे आपल्याला। इथे पाहू शकता फ्रंट साइड ब्लाउज पूर्ण शिवून झालेला आहे माझा। आता आपण बॅक साइडचा गळा कसा पलटी करून घ्यायचा अस्तरचा तो बघूया, कारण बऱ्याचदा घाईघाईमध्ये आपल्याला गळ्याला पट्टी लावावी नाही लागत, म्हणजे अस्तर डायरेक्ट शिलाई मारून आपण पलटी करू शकतो। शेप छान येतो। आता इथे कॉटनच्या अस्तरवर मी गळ्याचा शेप दिलेला आहे। तो मी आता काय करेन, हा जो साडीचा कपडा आहे ब्लाउज पीस तो सरळ ठेवून त्याच्यावर कॉटनचा अस्तर ठेवून आपण जो शेप दिलेला आहे चॉकने त्याच्यावर शिलाई मारायची आहे आणि अशी डिझाइन ती कट करून घ्यायची आहे। आता कस्टमरला चौकोनी सिंपल गळा हवाय, त्याच्यामुळे डिझाइन नाही काय गळ्याला करणार आहे, सिंपल गळा आहे। छान असा स्क्वेअर कट करून झाल्यानंतर कोपऱ्याला असे छोटे छोटे कट्स लावायचे, जेणेकरून गळ्याचा शेप प्रॉपर व्यवस्थित येईल शिलाई देताना। आता हा पलटी करून घेऊया आपण। अस्तर बॅक साइडला गेलं पाहिजे आणि ब्लाउज पीस व्यवस्थित अंतरून घ्यायचे। छान शेपला जिथे आपण शिलाई दिले तिथे व्यवस्थित कापड पकडून दाबटीप द्यायचे। दाबटीप दिल्याने मग तो शेप प्रॉपर व्यवस्थित बसतो आणि कपडाही व्यवस्थित शेपमध्ये येतो। आता आपण काय करूया, गळाचा शेप तर झालेला आहे, त्याला दाबटीप देऊन घेऊया आणि मग आपले टक्स वगैरे लावून कंबरपट्टी लावूया। कंबरपट्टी लावल्याने ब्लाउज उचलला नाही जात, त्याच्यामुळे प्रत्येक ब्लाउजला मी कंबरपट्टी लावतेच, शॉर्टकट नाही करत काम। इथे आपण गळ्याला व्यवस्थित कापड पकडत दाबटीप द्यायची आहे, जेणेकरून शेप अगदी परफेक्ट दिसेल। आणि गळा रुंदी वरच्या साईडने 2.5 घेतले, पण खालच्या साईडने 3 इंच रुंदी घेतलेली आहे। थोडासा व्यवस्थित आणि डीप गळा हवाय त्याच्यामुळे। आणि तुम्ही पाहू शकता दाबटीप ही व्यवस्थित द्यायची आहे, जेणेकरून आपला गळ्याचा शेप प्रॉपर येऊन जाईल। कपड्याचा कलरही खूप सुंदर आहे। ब्लाउजची फ्रंट साइड तर झालेली आहे शिवून आणि ब्लाउजची बाही मात्र फ्रिलची होत नाहीये। कस्टमरला डबल किंवा ट्रिपल फ्रिलची बाही हवी आहे, जी या ब्लाउज पीसमध्ये ॲडजस्ट होत नाही, त्याच्यामुळे बाही पण आता रेग्युलरच करणार आहे। तुम्ही पाहू शकता दाबटीप दिल्यानंतर किती परफेक्ट गळ्याचा शेप आलेला आहे। वरच्या साईडने असाच थोडासा नॅरो राहील, कारण घातल्यानंतर तो मग परफेक्ट बसणार आहे शेप। आता नॉट भेटलेली नाहीये, फ्रंट साइड पण माझी शिवून झालेली आहे। पाहू शकता तुम्ही फिनिशिंग एकदम व्यवस्थित आहे। आणि याच्या तुम्हाला ट्रिक्स किंवा कटिंग वगैरे हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आपण आपल्या शिलाईचं चॅनल ओपन करायचं का, याही कमेंटची मला उत्तरं द्या, म्हणजे आपण कटिंग स्टिचिंग साठीचं एक छान असं चॅनल ओपन करूया, ज्याच्यामध्ये घरगुती शिलाई आपण काय काय करतो ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करीत जाईन। इथे बॅक साइड फ्रंट साइड पूर्ण झाले, बाही पण मी अस्तर लावून रेडी करून घेतलेली आहे। तुम्ही शेप बघू शकता, हा फ्रंट साइडचा शेप आहे, जो मी 1 इंच आत कट करून घेतलेला आहे। आता बाही रेडी आहे,
तर आपण बाही लावून घेऊया. आता हा बॅक साईडला सरळ ठेवायचं आहे आणि जे फ्रंट साईडचं आपण शिवलेले आहेत पार्ट ते अशा प्रकारे गळे शोल्डरच्या इथे अटॅच करून घ्यायचे. फिनिशिंग पाहू शकता, अगदी परफेक्ट फिनिशिंग आहे. फिनिशिंग असेल व्यवस्थित तर मग कस्टमरलाही ब्लाऊज परफेक्ट बसतात. त्याच्यामुळे ब्लाऊज शिवताना काही घाई गडबड करायची नाहीये आणि आपल्याला इथे व्यवस्थित माप घेऊन एक्स्ट्रा कापड असेल तर ते कटिंग करत करत शिलाई करायची आहे. म्हणजे जेणेकरून ब्लाऊज पण परफेक्ट बसतो. डबल शिलाई द्यायची आहे आणि गळ्याच्या इथे दोन्ही साईडनी व्यवस्थित लॉक करायची आहे शिलाई, जेणेकरून ब्लाऊज घातल्यानंतर ती शिलाई ओपन होणार नाही किंवा शिलाई उसवणार नाही. छान आता हे अटॅच करून बाही जॉईन करून घेईन आणि फायनल लुक सुद्धा तुम्हाला ब्लाऊजचा नक्की मी शेअर करेन. दोन्ही साईडनी डबल टिप द्यायची आणि व्यवस्थित लॉक करून घ्यायचे शिलाई. सरळ सरळ शिलाई देते मी, काहीही शोल्डर वगैरे उतरत नाही. आपली कटिंग व्यवस्थित असेल तर शोल्डर वगैरे उतरण्याचं काही प्रॉब्लेम येत नाही, फिटिंग व्यवस्थित असेल आपली तर. आणि एक्स्ट्रा कापड जे आहे ते आपण कट करून घेऊया, कारण शिवताना कटिंगमध्ये थोडंफार एक्स्ट्रा कापड राहून जातं. ब्लाऊजची फिनिशिंग तुम्ही पाहू शकता आणि पुढचा जो कमरेचा भाग आहे तो पण अगदी परफेक्ट आलेला आहे आणि इथे मागचा चौकोनी गळा आहे. आता हा व्हिडिओमध्ये मला व्यवस्थित प्रॉपर व्हिडिओ शूट करायला नाही जमत आहे, एका हातात मोबाईल घेतल्यामुळे. पण फिनिशिंग तुम्ही पाहू शकता, टक्स वगैरे मारून कंबरपट्टी लावून पूर्ण इथे ब्लाऊज तयार झालेला आहे. सिंपल ब्लाऊज आहे. गळे कसे पलटी करायचे याच्यामध्ये आपण पाहिलं. दुपारी अनन्याच काव्याला घेऊन आली, कारण अनन्याची स्कूल सध्या लवकर सुटतीये एक्झाम असल्या कारणाने. त्यामुळे काव्या मॅडमची कशी लिफ्टमध्येच मस्ती चालली आहे दोघींची, पाहू शकता. आणि काव्या मॅडम आता ऊन भरपूर आहे ना, त्याच्यामुळे तिला छत्री घेऊन आणायला जायला लागतं. इथे रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर थोडीशी साफसफाई केली. अर्धा तास तरी साफसफाई केली ना तरी किचनमध्ये अगदी प्रसन्नता वाटते. आणि नेहमी रोजची ही एवढी साफसफाई वन टाइम करायला नाही जमत, मशीन काम असल्यामुळे. त्यामुळे मग रोज एक एक काहीतरी साफसफाई करायला घेते. आज खिडक्या आणि किचनच्या सर्व लाद्या साफ करेन. सफेद आहेत आणि साफ केल्यानंतर त्या छान वाटतं किचन. आणि किचन गॅसच्या अगदी समोर खिडकी असल्यामुळे ना तेल उडतं काचेवर आणि त्यामुळे मग ते घासून काढल्याशिवाय काही पर्याय नाही राहत. आणि जे काही ऑनलाईन प्रोडक्ट वगैरे दाखवतात ते अजून तरी मी काही यूज केलेले नाहीये. मी आपले रेग्युलर साबणाने कात्यानेच किचन घासून काढते. छान वाटतं, फ्रेश वाटतं आणि वरच्या लादीला काही घासायची गरज नाही. छान एक कपडा जरी मारला ना तरी साफ होऊन जाते. पण हा जो गॅसच्या वरचा जो पार्ट आहे ना तो घासून काढावा लागतो, जेणेकरून चिकटपणा निघून जाईल. ही आता किचनच्याच खिडकीला आम्ही जाळी लावलेली आहे. तिच्यावर पण बऱ्यापैकी धूळ बसलेली आहे, तर ती अशी जाळी काढून साफ करतो आम्ही आणि पाण्याने धुवून काढतो. आणि पाण्याने धुवून काढल्यावर थोडंसं जरा फ्रेश वाटतं. कपड्याने शक्यतो नाही पुसून काढत. कपड्याने पुसेन पण आधी पाण्याने धुवून काढते, मग पुसते. कारण मग कपड्याने पुसून काढलं की ते डाग वगैरे राहून जातील, म्हणून व्यवस्थित आधी पाण्याने धुवून काढेन. फॅनचं कवर सुद्धा काढून घेतलेलं तुम्ही पाहू शकता. काव्याच्या हातामध्ये कॅमेरा आहे, त्यामुळे हाईटचं खूप कमी होती आधी व्हिडिओची. आता अनन्या काढते व्हिडिओ. हा असा अर्धा तास तरी किचनमध्ये थोडीशी साफसफाई केली ना
तर काही लोड येत नाही की वन टाइम सगळी साफसफाई करावी लागत नाही. आणि खरं तर सणासुदीला काय करते मी, 8 दिवस आधीपासूनच साफसफाई करायला लागते, कारण शिवणकाम असतं आणि दिवसभर खरं तर नाही जमत साफसफाई वगैरे करायला. रात्री जेवण वगैरे झालं की थोडंसं काहीतरी एखादा पार्ट साफसफाई करून घेते मी. आज हा एवढाच पार्ट साफसफाई करेन, खिडक्या आणि किचनच्या सर्व सफेद लाद्या, कारण त्यातही भरपूर धूळ असतेच. आपलं काही रोज पुसणं होत नाही खरं तर खिडक्या आणि ग्रिल वगैरे, त्यामुळे किचनला अर्धा तास तरी जरी दिला ना साफसफाईसाठी तरी छान वाटतं, फ्रेश वाटतं किचनमध्ये. आणि खरं तर खिडकी 2-3 वेळा घासून पुसून झाली, कारण तेलाचे डाग होते, ते काय अगदीच वन टाईममध्ये नाही निघाले. आज फक्त एवढीच साफसफाई करणार आहे आणि मग नेक्स्ट टाइम फ्रीज वगैरे साफ करेन, कारण सगळी वन टाइम साफसफाई नाही जमत. थोडं जसं जमेल तसं साफसफाई करून घेते. आता जो हात जातोय तिथपर्यंत साफसफाई करते, बऱ्यापैकी होतंय, पोचतोय हात. पाहू शकता तुम्ही, एक कपडा, ओला कपडा जरी फिरवला ना तरी लगेचच लाद्या चमकतायत. आजचा हा धावपळीचा गडबडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि असे डेली व्लॉग व्हिडिओ पाहायला तुम्हाला आवडतायत का ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा. आणि रोज वेगवेगळ्या गोष्टी सुद्धा शिवत असते मी शिवणकामामध्ये, तर त्याही गोष्टी तुमच्यासोबत नक्की शेअर करत जाईन मी. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला.